हा दिनांक 21 मागच्या वर्षी 21 तारखेला म्हणजे 21/12/2024 रोजी अप्रॉक्सिमेटली 9:15च्या दरम्यान शहापूरमध्ये जे महालक्ष्मी ज्वेलर्स आहे, महालक्ष्मी ज्वेलर्सच्या ठिकाणी काम करणारा दिनेश चौधरी नावाचा जो युवक आहे, तर दिनेश चौधरी नावाच्या युवकावर फायरिंग झालं होतं आणि फायरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्यामध्ये त्यांच्या हातातली जी बॅग होती ती बॅग हिसकावण्यात आली होती. त्या अनुषंगानं शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करताना त्याच्यामध्ये पूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधली जी टीम आहे त्या टीमनी अथक परिश्रम करून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल ॲनालिसिस असेल, इतर काही CCTVज असतील, त्याच्यामध्ये दिवसरात्र मेहनत करून हा गुन्हा जो आहे हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. ह्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अरेस्ट करण्यात आलेले आहेत. एक आरोपी जे आहे तो सोनू मिश्रा नावाचा आरोपी आहे आणि दुसरा जो आहे तो तौसिफ सिद्दीकी नावाचा आरोपी आहे. सोनू मिश्रा या आरोपीलासुद्धा पुढे दोन्ही आरोपींना 13 तारखेपर्यंत आमच्याकडे PCR मिळालेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही तपास करत आहोत. आणखी याच्यामध्ये काही आरोपी निष्पन्न आहेत. त्या आरोपीच्या अनुषंगानंसुद्धा टीम जी आहे ती UPमधल्या कौशंबी या जिल्ह्यामध्ये टीम आहे. तिथल्या स्थानिक अधिकारी, STF असेल, अशा सगळ्यांच्या मदतीनं आम्ही ती पुढची कारवाई या ठिकाणी करत आहोत. आरोपी जे आहेत ते भिवंडीमध्ये काही दिवस थांबले होते. एकंदरीत त्याच्यामध्ये जे आहे नुरीनगरचा जो एरिया आहे त्या नुरीनगर एरियामध्ये ह्या आरोपीला एकाने शेल्टर दिलेलं होतं, म्हणून तो दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे त्यांच्यावरती पण पूर्वीचे गुन्हे आहेत आणि याच्यावरती पण काही गुन्हे आहेत आणि त्या अनुषंगानं याचा तपास जो आहे तो पुढचा चालू आहे. हा मी तेच सांगितलं आपल्याला की ह्या दोन्ही आरोपींवर जुने गुन्हे आहेत. त्या ठिकाणी जे कौशंबी नावाचा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव मी तुम्हाला सांगतो, मंजनपूर म्हणून आहे. तर त्या मंजनपूरच्या ठिकाणी जे आहे ते यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे दाखल असलेले त्याच्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये 307 सारखे गुन्हे आहेत, आर्म्स ॲक्टचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावरती पुढची कारवाई पण जी स्ट्रिक्ट आहे ती आपल्या अनुषंगानं या ठिकाणी करण्यात येईल. त्याचा मोटिव्ह काय होता आणि उद्देश तर क्लिअर रॉबरीचा आहे. ज्या आरोप्यांना जे पकडण्यासाठी जी टीम गेली त्या टीमचं तुमचे जे साथीदार जे आहेत तुमचे ऑफिसर त्यांचे नाव काय ते तुम्हाला प्रेस नोटमध्ये मिळतील सगळ्यांचे. साहेब, किती दिवसांपासून ते पालक ठेवला होता त्यांनी ह्या प्रकरणासाठी? याच्यामध्ये जे आहे ते बेसिकली काही सुरुवातीचे 5-6 दिवस जे आहेत, सुरुवातीचे 5-6 दिवस आत्ता आम्हाला तपासामध्ये अद्याप निष्पन्न झालेले आहेत. ते 5-6 दिवसापासून त्या ठिकाणची रेखी काही विशिष्ट ठिकाणची जे स्पेसिफिकली रस्त्यावरून जवळ जो आहे तो हायवेला लागण्यासारखं ठिकाण असेल किंवा तिथून पळून जाता येईल अशा प्रकारचा त्यांनी तो अंदाज बांधलेला होता. नेमकं हे आरोपी शहापूरमध्ये पण स्थायीला होते. आरोपीचा मास्टर माइंड कोण होतं? त्या तिन्ही आरोपी तेच सांगितलं मी तुम्हाला की आत्तापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत. इतर जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी आमच्याकडे निष्पन्न होत आहेत. त्या निष्पन्न होण्याप्रमाणे तुम्हाला तशी फिगर जी नंतर कळण्यात येईल. आता आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्याने जे शस्त्र वापरले होते ते आपण आपल्याकडे शस्त्र आणखी अद्याप आमच्याकडे रिकवर झालेलं नाही. आम्ही त्या अनुषंगानं जे आहे ते शस्त्र जे आहे ते कुठल्या ठिकाणी ठेवले, काय आहे, त्याच्यामध्ये पुढचा तपास काय तो तपासानंतर तुम्हाला कळण्यात येईल. गाडी आम्ही रिकवर केली. बॅग नाही, त्याच्यामध्ये जे इतर साहित्य जे आहे त्याच्यामध्ये जे त्यांचं जे साहित्य गेलेलं होतं त्या साहित्याच्या अनुषंगानं जे आहे ते तुमचं त्यांची जी काय पावती पुस्तकं आणि इतर जी पुस्तकं आहेत त्या पावती पुस्तकाच्या अनुषंगानं तो इतर तपासामधल्या ह्या ज्या पुढच्या बाबी आहेत, बॅग आहे, पावती पुस्तक आहे, त्यानंतर बाईक आहे, वेपन आहे, ह्या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत. शहापूरमध्ये कुठे राहत होते इतके दिवस गुन्हा घडणे? नाही, नुरीनगर एरिया. दोन्ही आरोपी नुरीनगरमध्ये कुठले? हो. किती दिवसापासून रॅकी चालू होती? मी सांगितलं ना आपल्याला 5-6 दिवसात. रूम दिलं होतं त्यांच्यावरती पण गुन्हा हो दाखल केला. हो ठीक आहे. एकंदरीत जे आहे ते त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेसफुली जे आहेत ते टीमचे फार मोठे एफर्ट्स आहेत आणि या टीमच्या एफर्टमधून आम्ही हे सक्सेसफुली याच्यामध्ये आम्ही यश मिळवलेलं आहे
आणि महत्त्वाचं जे आहे ते टीमचं फार मोठं एफर्ट आहे. पूर्ण जिल्ह्यामधले सगळे याच्यामध्ये अधिकारी अंमलदार जे लागलेले होते, ॲडिशनल SP असतील, SDPO आहेत, PI आहेत, दुसरे SDPO आहेत, LCBP आहेत किंवा इथला प्रत्येक कर्मचारी जो आहे टीममधला होता, प्रत्येक अंमलदारांनी याच्यामध्ये यांनी फार मोठं याच्यामध्ये काम केलेलं आहे. CCTV नॉर्मल बघण्यापासून आणि एकंदरीत जे आहे ते दिवसरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते काय म्हणतो त्याला आपण आम्ही सक्सेसफुली जे आहे ते अशा प्रकारचं सामान्य जनतेमध्ये जो आहे तो विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्याचबरोबर इतर कुठल्या लोकांमध्ये अशा प्रकारची भीतीची भावना निर्माण नाही राहिली पाहिजे. ह्या अनुषंगानं सुद्धा आमचे प्रयत्न आणखी चालूच आहेत. आणि हा गुन्हा उघडकीस आल्यामुळं सामान्य माणसाला त्याच्याबद्दल आणखी ठाणे ग्रामीण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल किंवा पोलीस दलाबद्दल असेल, एकंदरीत पोलीस दलाबद्दल तो विश्वास सार्थ करण्यामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही यश मिळवलेलं आहे. आणि याच्यापुढे सुद्धा कामगिरी जी आहे ती अशीच राहील आणि आपण त्या पद्धतीनं टिटवाळ्याच्या मर्डर स्पीड न्यूज भारत.